आज आपण वार्ड क्रमांक 1 इथे आलेलो आहोत, जे की या नगरचं नाव मारुती नगर आहे, बरोबर आहे? हां, मारुती नगरमध्ये बघा, हे आताची परिस्थिती आहे. हे जी रस्ता आहे, रस्त्याच्या बाजूनं चोही बाजूनं नाल्या नाहीत, काही नाहीत. त्याच्यामुळं हे रस्त्यावर पाणी साचलं आहे आणि यांना घरामध्ये जाण्यासाठी किती अडचण आहे बघा. हे बघता येईल असं इथले एक नागरिक आहेत, हे तर घर सोडून गेले आहे त्याच्यामुळं. तर काकू, आपलं नाव सांगा. सुमनबाई आनंदराव कल्याणकर. कल्याणकर, तुम्ही या वार्डामध्ये किती दिवसापासून राहता? आता आम्हाला 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाली. आणि मतदान असेल तुम्हाला? हो, मतदान आहे सगळं. घर टॅक्स भरता नगरपालिकेला? हो. आता घर टॅक्स भरता, नळ टॅक्स भरता, तर याच्यामध्ये तुम्हाला आता हे इथं अशी परिस्थिती आहे, तर काय म्हणणं आहे तुमचं नगरपालिकेकडून, सरकारकडून, की तुम्हाला मदत व्हायला पाहिजे, इथं नाल्या व्हायला पाहिजे, खडक टाकायला पाहिजे? आम्हाला नाल्या करून द्या, आम्हाला रोड करून द्या, एवढी आमची आहे मागणी आहे तुमची, बरोबर आहे. आता हे नगरपालिकेच्या निवडणुका पण लागलेल्या आहेत, तर हां, आता या घाण पाण्यामुळे किती त्रास होते तुम्हाला, सांगा बरं. लई त्रास होते. आणि बरं एक मिनिट, हातगाव शहरामध्ये ज्या ठिकाणी ज्यांचे घर पाण्यामध्ये गेले आहेत, पाणी घुसलेलं आहे घरामध्ये, तर नगरपालिकेनं काही तहसील प्रशासनानं एक 10,000 रुपयाची मदत केली होती. तुम्हाला आली का मग काकू? आली नाही? खरोखरच बरोबर आहे. किती खूपच परिस्थिती दुर्गंधीची झालेली आहे. आता हे मावशी पण बघा कसं चालत येत आहेत त्यांना. हां, तर नगरपालिका प्रशासनाने, तहसील प्रशासनाने या नागरिकांना सुविधा द्याव्यात, नाल्या कराव्यात, इथे खडक टाकावा, जेणेकरून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि लेकरा बाळांना सुद्धा ये जा करण्यासाठी ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने त्यांनी दुरुस्त करावी, अशी या वार्ड क्रमांक 1 मधील मारुती नगरमधील महिलांची आणि सर्वांचीच मागणी आहे. खरोखरच नगरपालिका प्रशासनाने यांच्याकडे लक्ष देऊन यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.